नमस्कार, आपण पाहत आहात सह्याद्री न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। भिगवण पोलिसांची ऊस वाहतूक वाहनांवर कडक कारवाई। 12 ते 13 ट्रॅक्टरवर दंडात्मक कारवाई। ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे वारंवार घडणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर भिगवण पोलिसांनी वाहतूक सुरक्षिततेसाठी विशेष मोहीम राबवली। या मोहिमेत सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद महांगडे यांनी अचानक भेट देत ऊस वाहतूक करणाऱ्या 12 ते 13 ट्रॅक्टरवर कारवाई केली। बारामती ॲग्रोसह इतर साखर कारखान्यांकडे जाणाऱ्या ट्रॅक्टर, मिनी ट्रॅक्टर व बैलगाड्यांची सखोल तपासणी करण्यात आली। या तपासणीत वाहन चालकांची आवश्यक कागदपत्रे, विमा, वाहन परवाना, आधार कार्ड आदी तपासण्यात आले। तसेच चालकांना चारित्र्य प्रमाणपत्र पोलीस ठाण्यात जमा करणे, दारू पिऊन वाहन न चालवणे, वाहन बिघाड झाल्यास रस्त्याच्या कडेला सुरक्षितरित्या थांबवून टायरला स्टॉपर लावणे, चालत्या वाहनांवर मोठ्या आवाजात गाणी न वाजवणे अशा महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या। गरज भासल्यास डायल 112 वर संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले। याशिवाय वाहनांच्या पुढील व मागील बाजूस रिफ्लेक्टर लावणे, त्यावर संबंधित कारखान्याचे नाव, चालकाचा संपर्क क्रमांक व रक्तगट नमूद करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले। चालकांनी रिफ्लेक्टर जॅकेटचा वापर करावा असेही निर्देश देण्यात आले। भिगवण ते शेटफळ रस्त्यावर विशेषतः मदनवाडी घाट परिसरात शिस्त लावण्यासाठी ही कारवाई करण्यात आली असून पुढील काळातही ऊस वाहतूक वाहनांवर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे। बेशिस्तपणे वाहन चालवताना आढळल्यास दंडात्मक तसेच कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलिसांनी दिला। या कारवाईत एपीआय विनोद महांगडे, पीएसआय खाडे, पोलीस हवालदार उगले, सूर्यवंशी साबळे, महिला पोलीस हवालदार भोंग, पोलीस कॉन्स्टेबल गणेश करचे, पवाराप्पा भांडवलकर आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। तर काय सांगताल, आज आपण या ठिकाणी कारवाई करताना दिसत आहेत? मी सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद महांगडे, भिगवण पोलीस स्टेशन। या ठिकाणी भिगवण पोलिसांच्या हद्दीत ऊस वाहतुकीचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे। ऊस वाहतूक करणारे चालक हे ऊस वाहतूक करताना पाठीमाग कोणत्या प्रकारचे रिफ्लेक्टर लावत नाहीत, रेडियम लावत नाहीत, त्यांच्याकडे कोणत्या प्रकारचं लायसन नसतं, ट्रॅक्टरवरती नंबर नसतात। आज रोजी आम्ही त्यांच्यावर माझ्या स्टाफसह जास्तीत जास्त कारवाई करीत आहोत। मी सर्व ऊस चालक, ड्रायव्हर व मालक यांना आवाहन करतो की त्यांनी ऊस वाहतूक करताना पाठीमागच्या साईडला रिफ्लेक्टर, रेडियम, ट्रॅक्टरवरती लायसन्स, ट्रॅक्टरवरती नंबर व लायसन लावावे, जेणेकरून अपघात होणार नाहीत। धन्यवाद। तर आता किती ट्रॅक्टरवर आपण कारवाई केली? आतापर्यंत आम्ही जवळजवळ 12 ते 13 ट्रॅक्टर कारवाई करीत आहोत, केलेले आहे, अजूनही कारवाई करीत आहोत। सर, काय काय ट्रॅक्टर ऊस वाहतूक करणारे जे आहेत ते राजरोसपणे ट्रॅक्टरचे जे मोठे मोठे आवाज पडतात, बेशिस्तपणे चालवतात, काय यांना कशा प्रकारे आपण चाप बसवतो? आम्ही त्यांच्यावरही दंडात्मक कारवाई केलेली आहे आणि यापुढेही कारवाई करीत आहोत। बरोबर। आता सध्या आपण जी कारवाई केली, आता सध्या हे कुठल्या कारणास्तव ट्रॅक्टर म्हणजे हे यांच्यावरती कारवाई चालू आहे? या बऱ्याच ट्रॅक्टरवरती त्यांचे नंबर नाहीत, पाठीमागच्या रिफ्लेक्टर नाहीत, साऊंड मोठ्या मोठ्या आवाजात चालू आहेत, लायसन नाहीत, त्यांच्यावर आम्ही कारवाई करीत आहोत।